नमस्कार, मी सीमाज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। ताज्या आंब्यापासून खास उन्हाळ्यामध्ये करता येईल असा एक प्रकार आज आपण करणार आहोत। आज मी मँगो मस्तानीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। उन्हाळ्याच्या गरमीमध्ये लहान मुलंच नाही तर मोठेसुद्धा छान एन्जॉय करतील असा एक प्रकार मी घेऊन आलेली आहे। तुम्ही हे मँगो मस्तानी अगदी घरच्या घरी करू शकता। चला तर मग लगेच सुरुवात करू। मँगो मस्तानी याकरता आंब्याचा गर काढून घ्यायचा। या ठिकाणी मी एक आंबा प्रत्येकी एका ग्लासासाठी घेणार आहे। हापूस आंब्याचा गर याकरता वापरला आहे। आंबा चवीला गोडसर असावा। आंब्याच्या फोडीला असे छोटे चौकोनी काप द्यायचे। असं कट करून घ्यायचं चेक्समध्ये आणि मग चम्मचने याचा गर जो आहे तो काढून घ्यायचा। आता यातले थोडे काप जे आहेत ते सजावटीला बाजूला ठेवून बाकीचे काप मिक्सरच्या भांड्यात काढले। एक दोन चम्मच साखर, आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार यामध्ये घाला। आता आपल्याला यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आहे। इथे मी होममेड व्हॅनिला आईस्क्रीम वापरत आहे। जर तुम्हाला पण घरच्या घरी नॅचरल व्हॅनिला आईस्क्रीम बनवायची असेल तर अगदी सोपी पद्धतीने फ्रेश तोंडात टाकताच विरघळणारी खूप टेस्टी व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची याची रेसिपी मी आधीच चॅनलवर टाकली आहे। मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेन, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। किंवा तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी माझ्या चॅनलवर मिळून जाणार तर तुम्ही चॅनलवर चेक करू शकता। साधारणपणे 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम यामध्ये मी इथे घालत आहे। फ्रीजमधलं गार केलेलं दूध यामध्ये घालायचं आहे आणि हे असंच छान फिरून घ्या। व्हॅनिला आईस्क्रीम घातल्यामुळे मँगो मिल्कशेकला दाटसरपणा येतो आणि त्याची चवही खूप छान लागते। आता सर्व करताना ग्लासच्या तळाशी थोडेसे असे आंब्याचे काप घातले। त्यानंतर त्यावर 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलं। वर मँगो मिल्कशेक भरायचं। शेवटी पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम घातलं आणि यावर मग उरलेले आंब्याचे काप घालू शकता। यावर कापलेले ड्रायफ्रूटचे काप घालायचे। टूटी फ्रुटी किंवा चेरी असतील तर ते घालू शकता। अशा प्रकारे आपली थंडगार अशी मँगो मस्तानी जी आहे ती तयार झालेली आहे। मँगो सिरप क्रश वापरून केलेली मस्तानी तर तुम्ही वर्षभर केव्हाही करू शकता, पण ताज्या आंब्यापासून कुठलाही फ्लेवर न घालता तयार केलेली ही जी मस्तानी आहे ती तुम्ही फक्त आंब्याच्या सीझनमध्येच याचा स्वाद घेऊ शकता। करायला ही खूप सोपी आहे। आंब्याच्या सीझनमध्ये जरूर करून बघा। आंब्याचा अजून कोणता प्रकार जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका। तर नक्की ट्राय करा। कशी झाली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.